त्यामुळे पाऊस येईपर्यंत म्हणजे जून महिन्यापर्यंत बैल हा गोटा पूर्ण करतील. 100% 100% करणार. त्यां- म्हणजे पायरा भेटला नाही म्हणून घरची गाडी, हो हे हे नक्की आहे है ना? दिवसागणित दिवस बदली होतात हो आणि दिवसागणित माणसं पण बदली होतात. बरं. एक महिन्यात किती बॅगा जातात हो तुमच्या इथून? तरी नाही म्हणलं तर 50 लाख तरी आरामात जाईल. जाते हा? तर तुमच्या लाईफच्या सर्व अडचणीची जाणीव त्यांना राहते. यश पचवता आलं पाहिजे. यश पचवता आलं पाहिजे. अपयश पचवायचं सोपं आहे पण यश पचवायचं सोपं नाही. ज्याला यश पचवायचं जमतं तोच ह्या क्षेत्रात टिकून राहतो. बाहुड्या एवढ्या मोठ्या मैदानात एक नंबर केलाय आणि ती घरच्या गाडीने केलाय, ही मोठी गोष्ट आहे. आणि माझ्या डोक्यात एकच प्रश्न आहे की बाहुड्यानं घरची गाडी एवढ्या मोठ्या मैदानात का हाणली? म्हणजे त्याला आधीच माहिती होतं घरची गाडीच पळणार आहे चांगली का वेगळी काय कारण? नाही, घरची गाडी म्हणजे पळवायची आमच्या लई दिवसापासून डोक्यात होती. त्या मैदानाला काय असं जाणून बुजून आम्ही घरचीच हाणायचं असं नव्हतं, आम्ही पहिलंच करणार होतो. पण फक्त आमच्या मनात एक होतं की या कासेगावचं मैदान भागातलं आहे, मोठं मैदान आहे आणि अशा हिंदी केसरी मैदानाला प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते की बैल आपला फायनलला गुलालात राहावा. त्या पद्धतीने आमची पण इच्छा होती. मग आमचं फक्त एक होतं की आमच्या डोक्यात होतं की दोन्ही बैलांना आपल्या मनाला पाहिजे असं पैरं झाल्याशिवाय दोन्ही बैलांचं पैरं फिक्स करायचं नाही ते. मग त्याच्यानंतर सरजा रोमनला एक दोन पैरे आपल्याला आपल्या मनासारखी भेटत होते. पण सर्जाला काय आमच्या मनासारखा पैराच भेटत नव्हता. मग 7 डिसेंबरला दत्त जयंतीचं ओळखीचं मैदान झालं. तिथं रोमनची गाडी दिलीप नानाने हाणली. गाडीने गटालाच मार खाल्ला होता. पण गाडी गटाला हाणून झाल्यावर नाना म्हणले होते की आपल्याला सर्जाला ज्यावेळी आणीबाणी येईल त्यावेळी बैल बघायची गरज नाही, फक्त ही दोन्ही बैल एका जोट्यात घालायची, बाकी जे काय करायचं आहे ते मी करतो. नाना अनुभव वयाने सगळ्यांनी श्रेष्ठ आहे. आमच्या 10 सरकार ग्रुपमधले गुरुवारी आहे ते आमचं सगळ्यांचं, तिथे त्यांचा अनुभव आहे. मग ते बोलले होते तिथपासून परत आज घालू उद्या घालू, म्हणजे असं काय आमच्या मनातनं जर वाटायचं कधी तर, पण असं मनात इच्छा होत नव्हती घालूच. आणि काल पण कासेगावच्या मैदानाला की असं नव्हतं की आता 1 नंबर केलाय म्हणून नाही नाही आम्ही घालणारच होतो ना, आम्हाला माहितीच होतं आमची गाडी 1च नंबर करायला, असा काही विषय नव्हता. आम्हाला पहिलं आमच्या मनासारखं झालं नाही म्हणल्यानंतर मग आम्ही गाडी घातली आणि त्या गाडी आम्ही जे आमच्या नंदींवरती विश्वास ठेवला त्या विश्वासाला त्यांनी पळून एक म्हणजे पात्र ठरले. काल गाडी चांगली पळाली. म्हणजे पायरा भेटला नाही म्हणून घरची गाडी, हो हे नक्की आहे ना? जवळ जाय का बैलाची? मग आता काल एवढा पळून आलाय पण विकनेस नाही काय त्याला? नाही, त्याला काय त्रास नसला, त्याला पळायचं काहीच वाटत नाही. हे काही शिंग भरवून घेतले, मागाशी करत होता, हा उड्या घालत होता. कालचं रान एवढं ताकद लावून पळायचं होतं पण नाही त्याला काय फरक पडत. पण मी काय म्हणतोय भावड्या, ह्या क्षेत्रात आहे ना लय म्हणजे दिवसागणित दिवस बदली होतात हो आणि दिवसागणित माणसं पण बदली होतात. आता समजा तुम्ही 1 नंबरला पण आहे, कधी पायरा बी भेटत नाही, म्हणजे 1 नंबरातल्या बैलालाही पायरा भेटत नाही, म्हणजे हे म्हणजे तशी मोठी गोष्ट आहे बरं का, आहे का नाही? काय माहितीये का, आता होतं पण काय त्या गोष्टीकडे एवढं म्हणजे लक्ष द्यायचं नाही. आणि प्रत्येक नंदीच्या मालकाला वाटत असतं, प्रत्येक नंदीच्या मालकाच्या डोक्यात एकच असतं की माझ्या बैलाला गुलाल घावावा. त्या मालकाचं दुसरी काय अपेक्षा नसते की त्यातनं काय आर्थिक मदत व्हावी आपल्या प्रपंचाला किंवा दुसरं काय असेल. प्रत्येकाला वाटत असते की आपल्या बैलाला गुलाल भेटावा. त्या पद्धतीने प्रत्येक जण करत असते नियोजन. कासेगावच्या मैदानाला काही लोकांना वाटलं असेल की आपल्या बैलाला नाही त्यांना गुलाल भेटायचं म्हणून देणार असेल पायरा. ठीक आहे, पुढल्या मैदानाला देतील, काय अडचण नाही. काय अडचण नाही हा? 10 सरकारचे किती बैल आहेत ते आता? 10 सरकारचे कितीच्या 7-8 बैल आहेत. 7-8 आहेत का? मी काय म्हणतोय, मी आहे का नाही मागे आलो का नाही तेव्हा तुम्ही बोलला होता हा रोमन पुन्हा 1 नंबरात पळणार आहे आणि मी ते पळवून दाखवणार आहे. ह्यो विश्वास कुठं आला होता ती मला सांगा बरं, रोमन बद्दल. नाही, काय असतं माहितीये का, हां एखाद्या बैलात ते गट्स असतात
आणि तो बैल आपण जर कष्ट घेतलं आणि त्याला काय प्रॉब्लेम हा जर आपण जातीनिशी हुडकून काढला हा तर 100% तो बैल पुन्हा त्या रेंजला येतो. आणि तुम्ही जे कष्ट करताय तुमच्या नंदींसाठी तर त्याची जाण त्यांना असते. आज ना उद्या ना परवा 100% त्या जाणीचं फळ तुम्हाला देतात त्या कष्टाचं. त्यामुळे कष्ट करत राहायचं आणि त्या पद्धतीने कष्ट करत राहिलो आणि पुन्हा एकदा रोमन सर्वांच्या मनात अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाला. आणि आज आमचा दुसरा एक बैल आहे सातारचा, आपला सातारा एक्सप्रेस बालमा. तो सुद्धा थोडासा बॅड पिचवर होता, थोडंसं म्हणजे त्याचं शरीरात प्रॉब्लेम होतं. त्याला पण असंच आम्ही कष्ट घेतलं. आता वय झालंय त्याच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही आम्हाला बालमाकडून, पण तरी सुद्धा आता बघताय चालवलं ह्या महिन्यात बऱ्यापैकी तो आपलं नेईल त्या मैदानात नाराज करत नाही, गुलालात राहतोय. म्हणजे अशी काय त्याच्याकडून अपेक्षा नाही की त्याने आज कुठे गुलाल घेतलाच पाहिजे काय केला पाहिजे. त्याची शरीर रचना कशी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. बैल मोठा लागल्यामुळे त्याला व्यायाममध्ये ठेवणं गरजेचं आहे. मग त्या पद्धतीने आम्ही त्याला व्यायाममध्ये ठेवायचा प्रयत्न करतोय. पण त्या व्यायाममध्ये ठेवताना जे काही कष्ट होते त्या कष्टाचा आनंदाचा फळ तो गुलालाच्या रूपाने देतोय. याचा अर्थ की आम्ही जे कष्ट घेतोय त्याची जाणीव आमच्या नंदींना आहे. किंवा कोणी बी कष्ट घ्या, जो प्रामाणिकपणे कष्ट करेल, जे नीतिमत्ता साफ असेल त्याला 100% ह्या क्षेत्रात यश आहे आणि त्याचा दिवस असणार का तर असणार. आणि त्याची जाणीव बैलांना राहणार 100% राहणार. ही नंदी असं आहे की नुसती बैलगाडी क्षेत्रातल्या तुमच्या नावाची नाही तर तुमच्या लाईफच्या सर्व अडचणीची जाणीव त्यांना राहते. सगळ्या अडचणीची जाणीव राहणार आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण कोणत्याही संकटावर मात करून बाहेर निघू शकतो. मला एवढं माहिती. हे तुमचा अनुभव. आणि त्यांच्या आशीर्वादात लय मोठी ताकद आहे आणि त्या ताकदीच्या जोरावर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. मग त्यामुळे लय जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. टेन्शन घ्यायची गरज नाही. रोमन कुठे आहे आता? रोमन वाघवाडीत आहे. आता काय झालं, रेटर धरणला पण 2 नंबर केला रोमनने. आनंदप्पांचा राजा आहे त्याच्याबरोबर. काल 1 नंबर त्यांच्या भागातलं मैदान. मग ती पण पोरं आपली सगळी घरातली फॅमिलीच आहे. ते म्हणले आता रोमन आम्ही इथे ठेवून घेऊ. म्हणजे घ्या काय त्याला थोडंसं मला जरा आवाज विश्रांती. भावड्या, हे मी आलो ना मागे तेव्हा हे म्हणजे पक्ष्या थोडा खराब होता आणि तिचं ऑपरेशन झालं होतं. हो आहे की नाही? फक्त तार सापडली होती. हां, ऑपरेशन झालं सर बक्षा सर. इथं ऑपरेशन झालेलं आहे बघ तुझं. मोठं ऑपरेशन आहे होते. महत्वाचं काय माहिती का, मी बघतो ना असं ऑपरेशन होतं तेव्हा ती जखम चिघळते, पण तुम्ही अजिबात चिघळून दिलं नाही. हो. आणि म्हणजे ऑपरेशन करताना बल्लाळ डॉक्टरांनी आपले बोर्डे साहेब होते. हां त्यांनी ऑपरेशन करतानाच सांगितलं हां की लय स्ट्रॉंग बैल आहे हा. हां आमच्या करिअरमध्ये ह्या बैलाला काहीच होणार नाही. आणि त्यांना एवढा कॉन्फिडन्स होता की ते म्हणले बैलाचं ऑपरेशन केल्यानंतर 15-20 दिवसानंतर टाके तोडायला लागतात. हां. पण ह्या बैलाचं आपण 10व्या दिवशीच टाके तोडायचं. भावडे, मला एक नाही हे पक्ष जे तुम्ही कव्हर केला का नाही ते एक मला विचारायचं की हे कव्हर जो झाला का नाही एवढ्या कमी वेळेत त्याच्या मागे काय कारण आहे? काय त्याला योग्य पद्धतीने ट्रीटमेंट भेटली गेली. आपलं जे काय इंजेक्टेबल औषध उपचार असतील, गोळ्या औषधं ते योग्य पद्धतीने सगळ्या भेटत गेले. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या खाण्यापिण्यावर जरा जास्त जोर धरला. मग आपले खिलारकावचं खाद्याचं जरा म्हणजे त्याचं पण 2 जरा वाढवलं. म्हणजे पहिल्यांदा कसं 21 गोळ होतं पहिले त्याला. आम्ही आमच्या पद्धतीनं त्याला असं 20 गोळ असते. मग त्याच्यानंतर ऑपरेशन झाले म्हणल्यानंतर आम्ही 27, 28, 30 असं त्याला थोडंसं खिलारकावचं आपलं खाद्य सगळ्या बैलांना तीच त्याला जरा त्याच्यावर भार देऊन वाढवलं. आणि बाकी त्याची काळजी घेतली, लवकर कव्हर झाला. सगळ्या बैलांना खिलार काव आहे आपलं. हो, आमच्या देशी गायांना सुद्धा बैलांना सुद्धा खिलारकाव. खिलार काव स्वतः म्हणजे बावड्यांनी एवढा विश्वास आहे खिलार कावच्या पशुखाद्यावर की सगळ्या दावणीला आपला खिलार कावचा खुराक चालू आहे. आणि ह्या दावणी असल्यामुळे आपली ही मित्रवर्ग सगळी मग मागायला लागली. म्हणून आपण तुम्हाला नाही का म्हणतो उपलब्ध करून द्या, म्हणजे आपल्याला पण होईल आणि मित्रांच्या पण बैला होईल. आपला पळाला आणि मित्रांचा पळाला काय वेगळा आहे. कोणाला पुढे आपल्या ग्रुपमध्ये बैल पळालाच पाहिजे. तर मग 1 महिन्यात किती बॅगा जातात तुमच्या इथून? तरी नाही म्हणलं तर 50 बॅग तरी आरामात जाते.
वाघेरीची लोक येतात, मला फोन येतो वाघेरीतनं नाही ते बऱ्याच ठिकाणचे येतात. येतात हा. आणि मला आहे ना जी मस्त गोष्ट हा चांगली असती हा ती कुठं दुनियेत जाऊन माणूस घेऊन येत. आहे ना. आणि मला एक नाही अक्षय मोरे हा. बलमाचं मालक ते म्हणले मला खास बावड्याने सांगितलंय बलमाला तुम्ही खिलारगाव चालू करा. ते काय विषय आहे? मग ते काय बैलच घरचा आहे ती काय म्हणजे बांधायला जरी ती तासला तरी शेवटी बैल आपला जायचे. मग आता थोडस बैल जरा तयार पण करायचा होता, पळवायचं काय त्याचा विषय आता डोक्यात एवढा धरलाच नव्हता, कारण तिथं पण वासरू दुसरं ते बारका बालमा म्हणून चांगलं पळायला लागले. मग त्याच्यानंतर आपलं खाद्य चालू केलं बैलाला जरा ताकद अंग वगैरे धरायलासाठी, आणि आता काय त्याला पण जवानी आल्या पुन्हा एकदा. आहे ना, पुन्हा स्पीड वाढला. बावडे घरी तयार करताय वासर? हो, घरच्या गायचं पहिल्यांदा झाले एवढ्या हा. वर्षात, पहिल्यांदा झाले घरच्या गायला वासरू. मग ह्याच्या आधी कालवडीच का? कालवडी जायची. मग खोंड पाहिला म्हणून त्याचं लाड येतं. हो, लाडायची 24 तास दूध ते. 24 तास झाले. सरजा ज्या दिवशी आणला त्यातली गाय पण एक आणली कुठली? ती पलीकडली गाई सरजा, हा. रोमन हा. आणि ती गाई एका दिवशी घेतली. एका दिवशी आलेले. पहिलं कोण आलं? पहिली गाय आणली. ही गाय आली पहिली, हा. मग तिच्या पायगुणानं मग ही दोघं आलं. हो, गोरक्षण मुक्तावर 7 वाजता गाय घेऊन आलो. ते दुपारी रोमनचा झालं, हा. आणि परत मग संध्याकाळी चाललं. मग ते पायगुणी आहे गाय, पाय दोन आहे ना? जनावर पोतलं बी असू दे, त्याच्या हा. पायात लक्ष्मी असतीच. ते माणसाने मानलं तर आहे ना. आता कालची ट्रॉफी इथंच आहे ना, हो आहे. बघायला भेटल? 100. जाऊया बघायला. चला. आणि हे आता नवीन गोटा, हा नवीन गोठा चालू केला. हे नवीन गोट्याचं फाउंडेशन. आणि मागल्या बाईट घ्यायला आलो तेव्हा बावड्याने सांगितलं होतं बैलांनी त्यांचा गोटा त्यांनीच बांधायचा. 100%. 100% आहे ना. मग त्यामुळे पाऊस येईपर्यंत म्हणजे जून महिन्यापर्यंत बैल हा गोटा पूर्ण करतील. 100%. 100% करणार. त्यांची इच्छा आहे की मालकाला कुठलाच त्रास होऊन द्यायचा नाही. आहे की नाही? हो. आपल्यापासून मालकाला त्रास होऊन द्यायचा नाही, आपला खर्च आपणच काढायचा. तर बघूया ट्रॉफी. ह्यो कोण? हा बाजी आता करार केला? कुठून आणला? हा टेंभुर्णी म्हणजे येवला नाशिक बाळू दादा म्हणून आमचे मित्र आहेत. हा. त्यांचा बैल. आता किती महिन्यासाठी? हा वर्षभर आहे. बावड्या हे पहिल्या नंबरचा चेक. आता हे कॅशमध्ये भेटलंय का अकाउंटला जमा करायचा चेक? अकाउंटला त्यांनी पैसे ट्रान्सफर केले. अकाउंटला ट्रान्सफर केलं. मैदान कसं पारदर्शक झालं? एकदम पारदर्शक मैदान, 1 नंबर घेतात दरवर्षी. आणि म्हणजे फाट्याची म्हणतो ग्राउंड बनवायला जी म्हणजे अजिबात कोणत्याच गोष्टीत ती कसरत सोडत नाही. ती एक जबरदस्त नियोजन असतं. हिंद केसरी लेवलचं मैदान असं हो, वाटतंय बघितलं. 100% हिंद केसरी लेवलचं मैदान. कोणतीच म्हणजे अतुल भाऊला इकडे मित्रपरिवार त्यांचा आहे, कोणतीच म्हणजे उणीव सोडत नाहीत की मैदानात कशाची कमी असेल असं मैदान बनवतात. आणि माझ्या हिशोबानं कासेगावच्या मैदानाला प्रत्येक बैल मालकाचा बैल एकतरी उडी जास्त पळत असेल, कारण त्या पद्धतीचं ते बैलांना पळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध करून देतात. किती गाड्या आल्या होत्या काल? 300+ होते. होते हा. सगळी टॉपची बैल होती का? सगळी टॉपची होती. बावड्या शेवटचा प्रश्न. जेव्हा एवढं मोठ्या मैदानात 1 नंबर होतो आणि एवढ्या कमी वयात होतो, तर हुरळून जायचे चान्सेस असतात, तर तुम्ही हुरळून जाणार का? 100% नाही जाणार, कारण की तुम्ही मगाशी म्हणला की तुमची अशी महाराष्ट्रातली दावण आहे की ज्या दावणीला बॅक टू बॅक बैल नंबरची तयार होत्यात. मग ते सातत्य टिकवायचं असलं आणि परमेश्वराचा आशीर्वाद टिकवून ठेवायचा असला तर हुरळून जायचं नाही, शांत संयमत राहायचं. कारण की शेवटी हा बसवराजाचा खेळ आहे. आपण हुरळून जाऊन आपण उड्या मारून आपण कपडे काढून काय त्याचा उपयोग नाही. तो त्या दिवसाचा त्या क्षणाचा विषय असतो. त्याच्यानंतर उद्याचा दिवस कसा येईल ते आपल्याला माहीत नसतं.
त्यामुळं कोणत्याच गोष्टीत हेच काय आता ह्याच्यापेक्षा हिंद केसरीपेक्षा मोठा मान बैलगाडी मालकासाठी कोणताच नाही. म्हणजे आर्थिक बक्षीस पैसे हे सोडून हे जे मान आहे हिंद केसरीचा मान आहे ह्याच्यापेक्षा बैलगाडी मालकाला मोठं दुसरं काही नाही. मग असला आनंद म्हणजे किंवा हे जो मान मिळाला हे शांत संयमित लॉंग टाईम ह्याचा आनंद घ्यायचा. हुरळून जाऊन म्हणजे त्याचं म्हणजे हे पण वाईट आहे. हुरळून गेलो आज काल 1 नंबर केला म्हणून आज हुरळून जाऊ, पण उद्या परमेश्वर आपल्या नशिबात 1 नंबर घालतोय का गटाला मार खायला लावतोय हे आपल्याला माहीत नसतं. मग कशासाठी आज हुरळून जाऊन फुकट जोड्या मारायच्या. यश पचवता आलं पाहिजे. यश पचवता आलं पाहिजे. अपयश पचवायचं सोपं आहे पण यश पचवायचं सोपं नाही. ज्याला यश पचवायचं जमतं तोच ह्या क्षेत्रात टिकून राहतो. हे भारी बोलला आता. म्हणजे अपयश पचवणं सोपं आहे पण यश पचवणं अवघड आहे. आणि ज्याला यश पचवता आलं तो ह्या क्षेत्रात शेवटपर्यंत टिकून राहतो. धन्यवाद. धन्यवाद.